नागपुर के कपिल नगर पुलिस थाना हद से एक चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां एक 16 वर्षीय नाबालिग लड़की को प्रेम जाल में फंसाकर शादी करने और उसका यौन शोषण करने का मामला दर्ज किया गया है। पुलिस के मुताबिक मध्य प्रदेश के बैतूल की रहने वाली पीड़िता और आरोपी सरफराज आसिफ फकीरा की मुलाकात 1 साल पहले हुई थी। दोनों के बीच दोस्ती हुई और साल 2025 में उन्होंने शादी कर ली। उस समय लड़की की उम्र महज 16 साल 10 महीने थी। शादी के बाद दोनों नागपुर आकर रहने लगे। यह मामला तब प्रकाश में आया जब नाबालिग पीड़िता गर्भवती हो गई और उसकी तबीयत बिगड़ने पर उसे मेयो अस्पताल में भर्ती करा गया। अस्पताल से मिली जानकारी के आधार पर कपिल नगर पुलिस ने आरोपी के खिलाफ पॉक्सो एक्ट और बाल विवाह निषेध अधिनियम की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया है। पुलिस ने इस मामले की जानकारी देते हुए बताया कि पुलिस आरोपी की तलाश कर रही है और पीड़िता का मेयो अस्पताल में इलाज चल रहा है। आगे की जांच कपिल नगर पुलिस कर रही है। आम्ही PSI शिवाली अनिल उलमाले, नेमणूक पोलीस ठाणे कपिल नगर। दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी आम्हाला मेयो हॉस्पिटल येथून एक MLC प्राप्त झाली। त्या MLC अन्वये आम्ही PSI सुप्रिया गजरे यांना बयान क्लिनिक आम्ही मेयो हॉस्पिटलला पाठवले। त्यामध्ये पीडिता यांनी सांगितले की आरोपी नामे सरफराज आसिफ फकीरा वय 24 वर्ष याच्यासोबत त्यांची आमला बैतूल मध्य प्रदेश येथे ओळख झाली होती। पीडिता या कपड्याच्या दुकानात काम करत होत्या व आरोपी पण तिथे किराणाच्या दुकानात रिश्तेदाराच्या दुकानात तिथे काम करत होता। तिथे त्यांची ओळखी झाली व त्यांची तिथे म्हणजे 1 वर्ष मैत्रीपूर्व संबंध होते। त्या संबंधातून त्यांनी 2025 मध्ये लग्न केले। ज्यावेळी आरोपीचं आणि पीडिताचं लग्न झालं तेव्हा त्या पीडिता या 16 वर्ष 10 महिने वर्षाच्या होत्या। त्यानंतर त्या लग्न झाल्यानंतर त्यातून गर्भवती राहिल्या। पीडिता व आरोपी नामे सरफराज आसिफ फकीरा यांची ओळख बैतूल मध्य प्रदेश येथे झाली होती। पीडिता या कपड्याच्या दुकानात काम करत होत्या व आरोपी तिथे त्यांच्या रिश्तेदाराचं किराणाचं दुकान होतं त्यामध्ये येणं जाणं करत होता। तिथे त्यांची ओळखी झाली। त्या ओळखीमुळे ते 1 वर्ष त्यांनी फोनवर बोलत होते। त्या फोनवर बोलल्यानंतर त्यांनी एक मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपापसात चर्चा करून लग्नासाठी सहमती दाखवली आणि पीडिता व आरोपीचे लग्न 2025 मध्ये झाले। त्यावेळी पीडिता या 16 वर्ष 10 महिने वयाच्या होत्या। त्यानंतर ते नागपूरला राहायला नाका नंबर 2 लेंडेनगर येथे आले। पीडिता या लग्न झाल्यानंतर गर्भवती राहिल्या। त्यामुळे त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे मेयो हॉस्पिटल इथे ऍडमिट करण्यात आलं। त्यातून आम्हाला ही MLC प्राप्त झाली आहे आणि पोलीस ठाणे त्या MLC अन्वये पोलीस ठाणे कपिल नगर येथे अपराध दाखल करण्यात आला आहे। अपराध क्रमांक 44/2026 कलम 64 भारतीय न्याय संहिता सहकलम 4, 6, 8 पोक्सो व सहकलम 9 बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडिता या अद्याप पावतो मेयो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे व आम्ही आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। सदरची कारवाई ही रिस्पेक्टेड CP सर तसेच झोन क्रमांक 6 DCP सर, ACP जरीपटका विभाग ACP सर तसेच पोलीस ठाणे कपिल नगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस ठाणे कपिल नगर येथील टीम यांच्या मार्फतीने ही कारवाई करण्यात आली आहे।